नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय सुंदर आणि पारंपरिक कथेचा वेध घेणार आहोत. गोदावरीच्या काठावरची ही गोष्ट फक्त एक साधीसुधी गोष्ट नाहीये बरं का. हा आहे आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला शहाणपणाचा आणि घरगुती वैद्यकीय ज्ञानाचा एक अनमोल ठेवा. चला तर मग या सुवर्ण अमृताच्या कथेत थोडं खोलवर डोकावूया आणि पाहूया निसर्गाने आपल्याला नक्की कोणती अद्भुत देणगी दिली आहे. पण पुढे जाण्यापूर्वी जरा एक क्षण विचार करा. आपल्या स्वयंपाकघरातील कोणता बरा असा साधा मसाला आहे जो खऱ्या अर्थाने निसर्गाचे अमृत आहे? आता साहजिकच तुमच्या डोळ्यासमोर अनेक मसाले आले असतील, बरोबर ना? पण आज आपण ज्या मसाल्याबद्दल बोलणार आहोत ना, तो केवळ जेवणाची चव, रंग आणि सुगंधच वाढवत नाही, तर थेट संकटकाळी जीवनही वाचवतो. या कथेची सुरुवात होते ती एका अतिशय शांत गावातून. गरिबी, हिवाळा आणि आजारपण. राधा नावाची एक लहान, हुशार आणि खूपच आनंदी मुलगी आपल्या आजीसोबत एका साध्याशा झोपडीत राहत होती. तिची आजी गावातल्या लोकांचे कपडे धुवून, लहान सहान कामं करून कसेबसे घर चालवायची. घरात गरिबी असली तरी त्या दोघींमध्ये एकमेकांबद्दल अपार प्रेम होतं, पण नियतीच्या मनात त्यांच्यासाठी एक कठीण परीक्षाच होती. एकीकडे गोदावरीच्या काठावर राधा आणि आजीचं अगदी साधं, शांत जीवन सुरू होतं. पण अचानक हे चित्र कसं बदलतं पहा. कडाक्याच्या हिवाळ्याचे दिवस सुरू होतात आणि आजी अचानक खूप आजारी पडते. तिला प्रचंड जोराचा खोकला येतो आणि संपूर्ण शरीर तापाने फणफणतं. आता गरिबीमुळे घरात औषध आणायला एकही पैसा नव्हता. परिस्थितीची ती भयानकता आणि हतबलता खरंच काळजाचा ठोका चुकवणारी होती. त्या गारठवणाऱ्या वादळी रात्री राधा पूर्णपणे घाबरून गेली होती. बाहेर अंगाला झोंबणारा गार वारा वाहत होता आणि घरात राधा आपल्या आजारी आजीचे पाय चेपत रडत होती. तिने अत्यंत निरागसपणे देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. हे देवा, माझ्या आजीला बरं कर, मी आता काय करू? तिच्या या निरागस आणि आर्त हाकेतच ना एका मोठ्या चमत्काराची चाहूल दडलेली होती. आणि अगदी अशाच वेळी मदतीला धावून आली ती चक्क हळद. होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. जेव्हा सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, आशेचा कोणताही करंट दिसत नाही, तेव्हा कधीकधी अगदी साध्या, रोजच्या वापरातल्या, आपण दुर्लक्षित केलेल्या गोष्टीच मदतीला धावून येतात. पण या कथेत हे नेमकं कसं घडलं ते पाहूया. झोपडीच्या एका कोपऱ्यात तसा मिट्ट अंधार होता. पण अचानक जमिनीवर ठेवलेल्या एका छोट्याशा मातीच्या गाडग्यातून एक मंद, उबदार आणि पिवळसर प्रकाश चमकू लागला. राधाने डोळे पुसून पाहिलं. त्या थंडीच्या रात्री तो प्रकाश केवळ उजेड देत नव्हता, तर एक प्रकारची नैसर्गिक उष्णता आणि सुवासिक ऊर्जा देत होता. आणि आश्चर्य म्हणजे त्या साध्या गाडग्यात चक्क सुक्या, सुवर्णरंगाच्या हळदीच्या गाठी ठेवल्या होत्या. आणि त्यानंतर जे घडलं ते खरोखरच अद्भुत होतं. त्या पिवळसर प्रकाशातून एक अतिशय प्रेमळ, अगदी आजीसारखाच वात्सल्यपूर्ण आवाज आला. बाळ राधा, रडू नकोस. मी तुझ्या स्वयंपाकघरातील तुझी जुनी सोबती हळद आहे. माणसाला जेव्हा जेव्हा वेदना होतात ना, तेव्हा मी धावून येते. आज तुझ्या आजी हा माझी गरज आहे. जरा विचार करा, एका मसाल्याचा असा सांत्वन करणारा, मातृत्वाने भरलेला आवाज ऐकून राधाला किती आश्चर्य वाटलं असेल नाही? हळदीने राधाला एक खूप मोठा दिलासा दिला. इथूनच आपल्या या विश्लेषणाला एक अत्यंत महत्त्वाचं वळण मिळतं. हळद हे केवळ एक मसाल्याचं रूप नसून ते खऱ्या अर्थाने निसर्गाचं अद्भुत अमृत आहे. ती काही केवळ एक चमत्कारी किंवा काल्पनिक घटना नव्हती, तर निसर्गाच्या एका महान औषधाची आणि त्याच्या प्रत्यक्ष उपयोगाची ती ओळख होती. हळदीने फक्त सांत्वनच केलं नाही, तर तिने राधाला तिच्या आजीला बरं करण्यासाठी काही अतिशय सोपे, पारंपरिक आणि प्रभावी उपाय सांगितले. आणि हे औषधी उपाय कोणते होते? हळदीने राधाला स्पष्टपणे सांगितलं. पहिली पायरी, ती हळदीची गाठ दगडावर थोडं पाणी टाकून छान उगाळ. दुसरी पायरी, त्यातून जो सुंदर, सुवासिक, पिवळा लेप तयार होईल तो गरम दुधात मिसळून आजीला हळूहळू पाज. आणि तिसरी पायरी, तोच कोमट लेप आजीच्या छातीवर आणि कपाळावर लाव. राधाने जराही वेळ न दवडता अत्यंत श्रद्धेने आणि आशेने या सर्व कृती अगदी तशाच केल्या. आणि काय आश्चर्य, ती आजारपणाची, चिंतेची आणि रडण्याची वेदनादायी रात्र संपली आणि उजाडली ती आजी पूर्णपणे बरी झालेली एक आनंदी, सोनेरी सकाळ. काही वेळातच आजीचा तो भयानक खोकला शांत झाला होता. तिचा ताप उतरू लागला होता आणि तिला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा आजी पूर्णपणे बरी होऊन उठून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखंच हसू परतलं होतं. हळदीच्या त्या पारंपरिक उपायाने खऱ्या अर्थाने संजीवनीचंच काम केलं. राधा आणि आजीची ही गोष्ट इथेच संपत नाही. इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते एका परंपरेची. सुवर्णकन्या, एक सांस्कृतिक वारसा. या एका भयानक रात्रीच्या अनुभवाने आजीला एक खूप मोठी आणि महत्त्वाची शिकवण दिली.
जी तिने राधाला आणि नंतर संपूर्ण समाजाला दिली. एका साध्या मसाल्याचं रूपांतर एका सांस्कृतिक आणि वैद्यकीय वारसात कसं झालं हे पाहणं खरंच औत्सुक्याचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यातून आजीला काय उमगलं. आजीने हे ओळखून घेतलं की हळद हा केवळ स्वयंपाकघरात डब्यात बंद असणारा मसाला नाही, ते खऱ्या अर्थाने निसर्गाने आपल्याला दिलेलं अमृत आहे. ती प्रभावीपणे जखमा भरून काढते, गंभीर आजारपण दूर पळवते आणि एका ढालीसारखी आपल्या शरीराचं रक्षण करते. आजीने त्या हळदीच्या गाडग्यासमोर कृतज्ञतेने हात जोडले आणि तिचं हे खरं महत्त्व मान्य केलं. या जाणीवेने ना एक मोठी आणि सकारात्मक क्रांती घडवली. राधा आणि आजीने आपल्या घराच्या मागे हळदीची लागवड करायला सुरुवात केली. त्यांनी हे औषधी रहस्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर संपूर्ण गावाला त्याची माहिती दिली. बघता बघता तो एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला चमत्कार संपूर्ण गावासाठी एक मोठं वरदान ठरला आणि लोकांचा दृष्टिकोनच बदलला. संपूर्ण गावकरी मग या पिवळ्या धम्मक गुणकारी मुळाला प्रेमाने आणि आदराने सुवर्णकन्या म्हणू लागले. या सुवर्णकन्येची आपल्या जीवनातील बहुआयामी भूमिका खरोखरच थक्क करणारी आहे. लग्नात ती मंगलमय आणि सुवासिक उपस्थिती दर्शवते. सणांच्या दिवशी घरातील देवाऱ्यात अत्यंत पावित्र्याने तिची पूजा केली जाते. आजारपण असो वा दुखापत, ती घरातील मुख्य आणि सर्वात विश्वासार्ह औषध म्हणून वापरली जाते. थोडक्यात सांगायचं तर ती प्रत्येक घरात सुख, शांती आणि आरोग्य घेऊन येते. या सर्व विश्लेषणानंतर आपण एका अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी निष्कर्षावर पोहोचतो. आजही जेव्हा जेव्हा आपल्याला दुखापत होते, खरचटतं किंवा सर्दी खोकला सतावतो, तेव्हा हीच सुवर्णकन्या आपल्या स्वयंपाकघरातून जणू हसून आपल्याला सांगत असते, काळजी करू नका, मी आहे ना. हा विश्वास, हे संरक्षण निसर्गाने आपल्याला दिलं आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हळद पाहाल, तेव्हा ती फक्त एक मसाला नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक जिवंत आणि प्रेमळ सुवर्णकन्या आहे, हे नक्की आठवा. निसर्गाचा हा बहुमूल्य वारसा आपण असाच जपूया. पण जाता जाता एक विचार नक्की करा, आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्यात असे आणखी कोणते अज्ञात खजिने लपलेले असतील, जे अशाच एखाद्या अज्ञात कथेची आणि शोधाची वाट पाहत आहेत?